कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचा अर्भक मृत अवस्थेत आढळला. स्मार्ट सिटी पिंपळे निलख परिसरातील धक्कादायक प्रकार. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचा अर्भक मृत अवस्थेत आढळून आला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांना पिंपळे निलख परिसरातील डीपी रोडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काल रात्री डीपी रोडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचा अर्भक फेकून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाला. सांगवी पोलिसांनी अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ऑन जिल्हा रुग्णालयात पाठवला. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे जर कार्यान्वित असते तर आज पिंपळे निलख परिसरातील डीपी रोडवर कुणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचा अर्भक फेकण्याचं धाडस केलं नसतं, अशी खंत रविराज काळे यांनी व्यक्त केली. हा सगळा निंदनीय प्रकार आहे. अक्षरशः मुलीचं अर्भक कचऱ्यामध्ये टाकलं, खूप निंदनीय प्रकार आहे. पिंपळे निलख स्मार्ट सिटी, विशालनगर स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं, परंतु या सगळ्या परिसरात जर पाहिलं आपण, हा संपूर्ण डीपी रोड याच्यावरचा एकही सीसीटीव्ही कॅमेरा चालू नाहीये. महापालिकेचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय आणि हा खूप गंभीर प्रकार आहे. याची तातडीनं कोण असतील, काय असतील, ते गुन्हेगार कोण आहेत, त्या बालकाचे गुन्हेगार कोण आहेत, याची तातडीने चौकशी करावी आणि त्यांना जरा एक चांगली शिक्षा घडवावी त्यांना. या संदर्भात ते आम्हाला प्रथमतः माहिती कळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष येऊन त्याची पाहणी केली. लगेच 108ला कॉल करून सांगितलं आणि स्थानिक पोलीस स्टेशन, जे सांगवीचं पोलीस स्टेशन आहे, त्यांना त्या संबंधित माहिती दिली. पोलीस प्रशासनाचे कर्मचारी यांनी इथं येऊन त्या अर्भक आता ॲम्ब्युलन्समधनं औंध जिल्हा रुग्णालयात त्यांना नेण्यात आलेलं आहे. असं धाडस कुणीच केलं नसतं. ते कॅमेरे फक्त दिखाव्यासाठी कॅमेरे आहेत. त्याच्यातले पिंपरी चिंचवड शहरामधले 4000 जे कॅमेरे आहेत, त्याच्यातला एकही कॅमेरा चालू असेल का, मला खरंच एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो. आणि या पिंपळे निलख विशालनगरसाठी नवीन पोलीस चौकी असावी की, कारण की हा जो काही असा प्रकार होतोय, पोलीस चौकी असावी यासाठी आम्ही गेली 1.5 वर्ष झालं त्याची मागणी करतोय आणि ती कुठंतरी आता सत्यात येताना दिसते. पण ते लवकरात, माझंही पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर ती चौकी सुरू करावी, जेणेकरून असे जे प्रकार होत आहेत हे प्रकार कुठेतरी थांबतील. ही खूप निंदनीय गोष्ट आहे. आमच्या जिजाऊ आपण भाषणांमध्ये सांगतो, पुस्तकांमध्ये वाचतो जिजाऊ सावित्री, पण फक्त त्या गोष्टी फक्त पुस्तकांमध्येच राहिल्या का, म्हणजे एक कल्पनाही करवत नाही. अक्षरशः असा प्रकार करायचा जरी विचार केला तरी अक्षरशः डोकं बनवल्यासारखं होतं. परंतु काही या नालायक माणसांची अशी वृत्ती येते की एक लहान आपली मुलगी, आज आपण बेटी बचाव बेटी पढाओ म्हणतो, तर मुलीच जर असे शिल्लक राहिले नाही तर खरंच भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं आणि आपल्या शहराचं एक दुर्दैव असेल.